शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा मी तुला उत्तानपाद राजाचं चरित्र सांगितलं, त्यांची वंशावळ सांगितली. आता प्रियव्रत राजा आहे. या प्रियव्रत राजाच्या पोटी अग्नित राजा झाले, अग्नीचे नाभी झाले, नाभीचे ऋषभदेव झाले. जैन समाजाचे जेवढे काही मंडळी ऋषभदेवाची भक्ती करतात, आराध्य दैवत मानतात ऋषभदेवाला. 24 अवतारामध्ये त्यांचा 8वा अवतार ऋषभदेवाचा आहे. आणि त्या ऋषभदेव हे पृथ्वीचे सम्राट आहे. आणि त्यांना 100 मुलं झाले. त्या 100 मुलामध्ये सर्वात मोठा जो मुलगा आहे भरत, त्या भरतामुळं या देशाचं नाव पडलं भारत. त्या भरतामुळे या देशाचं नाव काय पडलं? भारत. आपला मोठा जो मुलगा आहे त्याला राजगादीवर बसवलं. ऋषभदेव आपल्या साधनेसाठी जंगलामध्ये निघून गेले. अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. काहीतरी काळ माणसाने एकांतात घातला पाहिजे. देवाचं चिंतन जीवनामध्ये घडलं पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांतवाशी, गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. परमार्थ करणाऱ्या माणसाला, परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबरायदिक जेवढे काही महात्मे त्यांनी खूप गोड मार्गदर्शन केलेले आहे. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. देवाचं चिंतन करण्यासाठी जंगलात गेलो पाहिजे माणसाने. भरत राजाचं वर्णन करत असताना किती गोड वर्णन आहे. 18 भार वनस्पती फले फुले ओळती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. भरत राजाचं चिंतन चालू आहे. लक्ष देऊन ऐका. चिंतन चालू असताना एका गंगेच्या किनारी सुंदर असा एक वृक्ष आहे. तिथं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी त्या नदीमध्ये आले. विश्वातील जेवढे काही प्राणी त्या प्राण्यामध्ये सगळ्यात जर भित्रा प्राणी कोण असेल तर हरिण आहे. आणि ती हरिण पाणी पित असताना एका वाघाची सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर ती हरिण गर्भवती होती. आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यातून पळत असताना त्या हरणीचा गर्भ त्या पाण्यात पडला आणि हरिण परत जाऊन पुढे जाऊन मरण पावली. आता राजा आहे ना, साधू आहे, देवाचं चिंतन करतोय. आणि साधू आहे आणि साधूच्या ठिकाणी दया नाही असं होऊ शकत नाही. कारण दया हा साधूचा स्थायी भाव आहे. दया ही साधूला सोडून राहत नाही. क्षमा ही साधूला सोडून राहत नाही. शांती ही साधूला सोडून राहतच नाही. ज्याच्या ठिकाणी दया नसेल तो साधू तरी काय कामाचा हो. संत हृदय नवनीत समान, संत हृदय नवनीत समान. त्या
हरणीच्या बछडाला राजाने बाहेर काढलं, त्याला पुसलं आणि आपल्या कुटीवर घेऊन गेले. खरं सांगू का, भरत राजा ज्या भरतामुळे या देशाला नाव भारत पडले, 18 भार वनस्पती फले फुले ओळती, ज्या घरी कुलक स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सर्व सुख सुविधा उपलब्ध असताना, सगळे भोग असताना, त्या भोगाचा त्याग करून राजा भरत जंगलात आलेला आहे. त्या पाडसाला वाचवलं हे साधूचं कर्तव्य, राजाचं कर्तव्य, कारण तो साधू देवाचं चिंतन करतोय. पण राजाच्या जीवनात एक चूक घडली गाड्यांना. ती चूक अशी आहे, ज्या पाडसाला वाचवलं त्या पाडसामध्ये राजाचं मन लपलं. बायकोतलं मन काढलंय, राज्यातलं मन काढलंय, मुलाबाळातलं मन काढलंय, लेकरातलं मन काढलंय, सगळ्या नातेवाईकातलं मन काढलंय, आणि जंगलात येऊन भगवंताकडे मन जोडायचं तर ते मन एका पाडसावर सुटले. दिवसात कशा 100-200 माळा जपत होते, ते देवाचं चिंतन सोडून दिलं. माझ्या पाडसाचं कसं होईल, माझं पाडस जेवला असेल का नाही, माझं पाडस कुठं खेळायला गेला असेल, अख्खं मन त्या पाडसामध्ये लागलंय. राजाचा अंतकाळ जवळ आलाय आणि ते पाडस जे होतं ना, ते पाडस थोडं थोडं मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर तो प्राणीच्या एका हरणीच्या कळपामध्ये निघून गेला. हरणीच्या कळपामध्ये पाडस निघून गेला, पण राजाच्या मनातलं पाडस कुठं जातंय? अंतकाळ जवळ आला, राजा पाडसाचं चिंतन करू लागला. माझं पाडस कुठं गेलं, माझं पाडस कुठं गेलं, माझं हरणीचं पिल्लू कुठं गेलं? प्रकार काय घडलाय का? हो जड भरत राजा हरणी गर्भा केला, घाला तो घातला घाला तो घातला वासने वासने वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. अंतकाळी जशी अंतकरणामध्ये वासना निर्माण होईल तसा माणसाला जन्म घ्यावा लागतो. हे मी नाही सांगत, नाथबाबा सांगतात हरिपाठामध्ये. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एका ठिकाणी माझी भागवत कथा चालू असताना भरत राजाचं चरित्र संपल्यानंतर, कथा संपल्यानंतर एक मायमाऊली माझ्याकडे आली आणि म्हणे, महाराज खरं हे खरं असतं का हो सगळ्या गोष्टी? म्हणलं हो माय, खऱ्या असतात. खरंच भरत राजाला हरणीच्या गर्भात जावं लागलं? हो जावं लागलं. मग म्हणे, महाराज आमच्या घरी एक कुत्र्याचं पिलू आहे हो, मग ते कुत्र्याचं पिलू जेवल्याशिवाय मला झोप नाही येतो महाराज. त्या कुत्र्याच्या पिल्याची तब्येत बिघडली तरी मला कसं तरी होतंय, मलाही त्रास होतोय. मी आजीला सांगितलं, आजी तू काळजी करूच नको, तुझं रिजर्वेशन ऑलरेडी झालेलं आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूप. म्हणून अंतकाळी माणसाच्या भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी आतापासून तयारी करा. काय करा? आतापासून तयारी करा.
एटीएम प्रत्येकाकडे आता एटीएम, आता हे फोन पे गुगल पे आलं त्याच्यामुळे थोडं एटीएमचा उपयोग लोक कमी करतात, पण प्रत्येक बँकेने खातं काढल्यानंतर तुम्हाला एटीएम देतात. एटीएम कशासाठी हो, कशासाठी असतं एटीएम? कधी बँक बंद असली, तुम्हाला अडचण आली, रात्री 12 वाजता तुम्ही एटीएम मध्ये जाऊन तुमचा कोड दाबून एटीएम मध्ये पैसे काढू शकता. एनी टाइम मनी म्हणजे रात्र 24 तास तुम्हाला पैसे मिळू शकतात. एका माणसाकडे 150 एटीएम होते. शबनमच भरलेली होती. मोठ्या एटीएम वर गेला आणि एटीएम वर गेल्यानंतर प्रत्येक कार्ड टाकायचं, सगळे कार्ड तपासून पाहिले. त्या सेवकाला बोल, अबे एवढं मोठं तुमचं एटीएम मशीन, एवढे एटीएम आणले बघा, शबनम भरलेली माझी, आणि एका एटीएम मधून पैसे निघत नाही, तुमचं एटीएम खराब आहे. तो सेवक म्हणला, सॉरी सर, आपका एटीएम मुझे दिखाइए. त्याने एटीएम मध्ये टाकले, त्या कार्ड टाकला, आपका कोड नंबर बताइए, कोड नंबर टाकला, आणि त्यांनी चेक बॅलन्स, त्याचं बॅलन्स बघितल्यानंतर त्याच्या खात्यावर 12 भोपळे होते. किती भोपळे होते? 12. मग तुम्ही 12 भोपळे जर तुमच्या अकाउंटला असेल, तुम्ही किती जरी एटीएम घेऊन फिरले तरी फायदा नाहीये. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी पहिलं तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे ठेवावं लागेल. काय ठेवावं लागेल? पैसे. तसे भगवंत नाम रूपी तुम्ही एवढं पैसे साचवा, एवढं धन साचवा तुमच्या अंतःकरणामध्ये. रामकृष्णारी 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 रामकृष्णारी, एवढं बँक बॅलन्स करा, 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 की शेवटी मरता मरता सहज तुमच्या मुखातून रामकृष्णारी आलं पाहिजे, तुमचा प्राण गेला पाहिजे. काय गेला पाहिजे? प्राण गेला पाहिजे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं बॅलन्स कशाचं ठेवावं लागेल? अंतकाळी जाचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पारना. भरतासारख्या राजाला हरणीच्या गर्भात जावं लागलं, म्हणून आपण सुद्धा थोडं चिंतन व्यवस्थित करा. मग जड हरणीच्या गर्भात गेल्यानंतर पूर्वीजन्मीचे संस्कार असल्यामुळे ती हरण एकटी राहत होती. एकदा जंगलाला आग लागल्यानंतर त्या हरणीचा मृत्यू झाला, आणि तीच हरण परत भरताच्या नावा, भरतराजाच्या अंगरीश नावाचे जे ब्राह्मण आहे त्यांच्या घरी त्यांचा जन्म झालाय. पण पूर्वी जन्मीचे संस्कार असल्यामुळं कोणालाच काही बोलत नव्हते, काही काम करत नव्हते. वडिलांनी सांगितलं, मन माझ्या माग, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देहो शुभकार्येषु सर्वदा. कारण ब्राह्मण आहे ना, पुढे ही परंपरा चालवण्यासाठी मुलाला काही पूजा वगैरे. पण भरत राजा तेही म्हणत नव्हते. एक श्लोक पाठ करण्यासाठी 6-6 वर्ष लावायचे. कोणी काही काम सांगितलं की तेच काम करत बसायचे, काही सांगितलं की विसर पडायचा. म्हणून सर्व त्यांना प्रेमानं जड भरत राजा म्हणत होते. काय म्हणत होते? हा जड मस्तकाचा आहे. कसा आहे? कसा आहे? आपलं जर पोरगा ऐकत, आमचं काटतं ना, लय जड मस्तकाचं आहे. काय? जड, काहीच कामाचं नाही, त्याला जड म्हणतो आपण. मग जड भरत राजा देवाचं चिंतन करायचे, आपल्या मस्तीमध्ये राहायचे. अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ.